ॲडव्हेंचर करणारे तुम्ही बघा मला. चार पाणी त्यामध्ये हिरवगार शेवाळ. कुठं आणलं रे कोंबडा? वरती बुडबुड पाणी येते. इथे पोहायला तर नक्कीच मजा येईल. तर मित्रांनो आता आलो आपण गावी आणि गावी संपलं आपलं दळण. तर दळण घेऊन विकी आला. विकीला पाठवला तिकडे दळण आणायला. आणि बाजूचा परिसर बघू शकता. हा जो इथे दुकानमध्ये गेला आहे तो प्रतापगड आहे. आणि भात शेतीला नुकतीच सुरुवात झालेली आहे. पण हे बघा पाय बघा कसे चाललेत आतमध्ये. पूर्ण चिखल झाला आहे. आणि इथं पूर्ण अशी भात शेती आणि शाळा आहे गावची. आणि हा राहुल आला आपल्या गावाला. तर त्याला बरंच काय काय दाखवायचं आहे तर दाखव. आणि हा बघा आधुनिक ट्रॅक्टर. डायरेक्ट घेर टाकायला इकडनं. आणि हा हसतोय बघा. चिखलात पूर्ण पाय खराब झाले. धुवून घेऊ. नंतर आता मी नदीवरचा परिसर तुम्हाला दाखवतो. आणि हा फुलपाखरू कल्टी मारली फुलपाखरीने. परत पाय धुवू. इकडूनच आहे ना नदी. आणि ही बघा इथेच नदी. आणि हा तर आम्ही इथं आलो आहे. इथं शंकराच्या मंदिरात जाणार आहे आम्ही. आणि तुम्हाला जरा हा नदीचा नजारा बघा. फुल मजा येईल तुम्हाला हा नजारा बघून. आणि निळं क्षार पाणी त्यामध्ये हिरवगार शेवाळ. तेव्हा तिथं धुकं बघ असली भारी दिसणारच नाही एवढ्या लांब. हे कोंबडा दाखव. कुठं आणलाय रे कोंबडा? कुठं आणलाय? कुठून आणले? चला कापूया संध्याकाळी. चोरून आणला तुमचा चेहरा बघा आलाय. आता तुम्ही तुमचे लावतो बघा मी आता. कोंबडा चोरी गेम प्ले. तिघ जण. इथे आम्ही आलोय आणि इथे आम्हाला दिसते वरती बुडबुड पाणी येते. विकी द बॉय. हा पण मस्त आहे व्हिडिओ. पोहता ना का? कसली व्हिडिओ बोलते? पोहता ना? पोहायला यायचं काय? तर हे बघा इकडे आलोय. हा नवीन डॅम झाला. इथे पोहायचा विचार चालू आहे. तर बघूया काय करूया. इकडनं आपण असे खाली पण उतरू शकतो. इथे पद्धतशीर उतरायला जागा आहे. जरा बंधाऱ्यावरती तिकडे उड्या मारायची ढँग टाकून. आणि हा बघ असा वाकून बघतोय. तर इथे पोहायला तर नक्कीच मजा येईल. तिकडे खालच्या साईडला. काय बोलतो विक्की? काय वाटते? मस्त. खाली पोहू शकतो की वरती पोहू शकतो? वरती पोहू शकतो. खाली पोहलो तर जायचो आपण तिकडे. अरे पण खाली आपण इथे अडकू शकतो. आपण नेहमी पोहतो तसं. मजा नाही ना तिथं. खोल कुठंच नाही. तिथे खोल आहे. त्या भोवरीत फिरावं लागेल तिकडे. हा ही जी वाळू आहे ती निघून गेली असती तर मजा आली असती. चला जाऊ द्या आपण मंदिर बघूया. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. तर आता मी एक ॲडव्हेंचर करणार आहे तुम्ही बघा मला. मी मंजुलम बॉईज मधला तोच येतो. उठमा तर हे बघाल तर हे पूर्ण आता नवीन कळश वगैरे केलेलं आहे. आणि इथे गणपतीत आम्ही जेव्हा येतो इथे गणपतीत ना असा आणला की इथे थांबून आम्ही इथे नाश्ता वगैरे करतो पोह्याचा वगैरे. आणि इथे गरबासुद्धा खेळतो आम्ही. तर इथली जी काही मोठी अशी दगडं होती म्हणजे त्या काळी लोकांनी कशी आणली असतील तर त्यांना माहिती. पण खूप भारी होतं. आणि इथे बघा ही अशी दगड आहेत. ती अशा शेपमध्ये दगड आहेत ती. तरी कशी आणली असावी
असं म्हणतात की ही दगडं एकेका माणसाने आणलेत. तर एकेका माणसाने त्या काळी काय ताकद असेल ते आपण ते दगडांच्या साईजवरनं अंदाज लावू शकतो. आणि अशा प्रकारे आता हे मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झालेला आहे. पूर्ण बाजूला परिसर वगैरे चांगला केला आहे आणि पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण आणि त्यामध्ये हे शिवकालीन मंदिर. तर मित्रांनो, आपण आज हे मंदिर पाहत आहोत ते रायगड जिल्ह्यातील आणि पोलादपूर तालुक्यातील देवळे गावातील सावित्री नदीच्या तीरावर बसलेले शिवकालीन मंदिर आहे. महाबळेश्वरच्या मंदिरानंतर रायगडमधील सावित्रीच्या तीरावरती बसलेले हे पहिले स्वयंभू शिवस्थान आहे. असं म्हणतात की सावित्रीने जेव्हा कड्यावरनं उडी मारली तर या पाठोपाठ महादेवाने देखील उडी मारली. तर महादेवाचं पहिलं पाऊल जे पडलं ते महाबळेश्वरला आणि दुसरं पाऊल पडलं ते ह्या ठिकाणी देवळे गावात. आणि जेथे जेथे महादेवाचं पाऊल पडत गेलं तिथे स्वयंभू मंदिरं बनत गेली. पूर्ण असं मंदिराचं काम एकदम सुरेख केलेलं आहे. आता जर तुम्हाला जमेल नक्की इथे पोलादपूर किंवा महाडजवळ आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि प्राचीन असं मंदिर. इथे जी शिवरात्रीला जी गर्दी होते ती तुम्ही बघाल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एवढी गर्दी होते आणि इकडचे समोरचं शेत आहे तिथे जत्रा भरते. तर त्या जत्रेसाठी पूर्ण खोऱ्यातनं लोक येतात. तर इथे बघाल ते इथे पण शेषनागाची एक पिंडीवरती अशी एक सुंदर पितळेची बनवलेली अशी मूर्ती आहे. आणि हे बघा ह्या शिवलिंग आहेत तिथे पडलेल्या म्हणजे ठेवलेल्या आहेत. एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथे दगडातलं कोरीव काम केलेलं आहे की ते संपूर्ण मंदिरात ठेवणं तर शक्य नाही. पण जितकं जमलं आहे तेवढं मंदिरात ठेवलं आहे आणि बाकीचं ते आजूबाजूच्या आवारात ठेवलं आहे जेणेकरून जे भाविक येतील लांबून वगैरे ज्यांना इतिहासाची खूप आवड आहे अशा लोकांसाठी ते तसंच बाजूला ठेवलं आहे. तर तुम्ही ते सुद्धा येऊन बघू शकता की जे शिल्प केलं आहे त्यावेळीचं ते आत्ताच्या वेळीच्या लोकांना तरी शक्य नाही आहे असं शिल्प आहे. आणि त्यामधून प्रत्येकाचा एक काही ना काहीतरी संदेश देण्यात आला आहे. तर ते शिल्प बघूया आपण.